मित्रांनो, बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 जागांसाठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रातल्या एवढ्या सगळ्या शहरांमध्ये जागा आहे आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जर तुम्ही अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे, ज्याची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट सुद्धा होणार आहे। पण ऑलरेडी शाळेमध्ये 10वी 12वी मध्ये मराठी लँग्वेज तुमची असेल तर तुम्हाला ती टेस्ट देण्याची सुद्धा गरज नाहीये। त्यामुळे चांगली भरती आहे, भरपूर साऱ्या जागा आहे, बिंदास तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। मग यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, वयाची अट काय, अप्लाय कसं करायचं, सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय। तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे आहे, त्या रिलेटेड अनुभव पाहिजे आहे तर नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदा बद्दल तुम्ही ऐकूनच असाल, जबरदस्त बँक आहे आणि ते खाली स्क्रोल केल्यानंतर करंट ओपनिंग्स तुम्हाला बघायची आणि त्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय ही जी भरती निघाली आहे त्यामध्ये टोटल 4000 जागा आहे। 11 मार्च पर्यंत अप्लाय करू शकतोय। अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय आणि नो मोर वर क्लिक करून आपण सगळी माहिती बघू शकणार आहोत। ओके, जसं की तुम्ही बघू शकताय ही यांची PDF आहे आणि त्यामध्ये सगळी माहिती दिली आहे। शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे 19/2/2025 रोजी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। 11/3/2025 म्हणजे 11 मार्च पर्यंत आपण इथे अप्लाय करू शकतोय। मग इथे इम्पॉर्टंट नोट सुद्धा दिली आहे, ती पण तुम्हाला समजून सांगतोय। जसं की तुम्ही बघू शकताय, जर का इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर आपल्याला ट्रेनिंग मिळणार आहे। मग याचं ड्युरेशन काय तर इथे बघू शकताय, तुमचं वय 1/2/2025 रोजी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे, म्हणजे तुमचं वय 20 ते 28 आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। पण जर का तुम्ही कास्ट मधून असाल, कॅटेगरीत नसाल तर इथे वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे, ती पण तुम्हाला सांगतोय। जसं की बघू शकताय एज रिलॅक्सेशन किती आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स नुसार SC ST OBC PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर तुम्हाला इथे वयामध्ये सूट दिलेली आहे। 34 वयापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता, जसं खाली डिटेल्स तुम्हाला दिसून जातील। ओके, आता यासाठी एज्युकेशन काय पाहिजे तर ग्रॅज्युएट डिग्री तुमची झाली आहे इन एनी डिसिप्लिन। याचा अर्थ असा होतो की कुठल्याही शाखेतनं तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात, मग सायन्स असू शकताय, कॉमर्स असू शकताय, आर्ट्स असू शकताय, जे पण तुमचं ग्रॅज्युएट तुम्ही पूर्ण आहात किंवा इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन तुमचं झालेलं आहे तर तुम्ही इथे अप्लाय करण्यासाठी पात्र आहात। आता नेमका ही भरती किती दिवसाची आहे तर ही ट्रेनिंग पिरियडची भरती असणार आहे। ट्रेनिंग तुमची पोझिशन असणार आहे 12 महिन्याची ऑन द जॉब ट्रेनिंग असणार आहे, म्हणजे बँक ऑफ बडोदाचे जेवढ्या पण शाखा आहे त्यामध्ये डायरेक्ट तुम्ही इथे जॉबला कामाला लागणार आहात। अप्रेंटिसशिप भरती असणार आहे 12 महिन्यांची। आता ही केली पाहिजे की नाही, की अनेकांना वाटेल यार हे 12 महिन्याचा जॉब आहे करून काय फायदा आहे। तर मित्रांनो, इथे जे तुम्ही काम कराल तर बँकेमधली सगळीची वर्किंग प्रोसेस आहे, कसे मेल पाठवायचे, काय करायचं, कशा प्रकारे वर्किंग आहे, सगळं तुम्हाला या 12 महिन्यामध्ये शिकायला मिळेल, समजायला मिळेल। आणि बाहेर भरपूर साऱ्या बँका आहे ते ह्या ट्रेनिंगचेच 1-1.5 लाख रुपयांचे कोर्सेस घेतात। मग जर का तुम्ही इथे जॉईन होताय तर तुम्हाला इथे सॅलरी पण मिळते, म्हणजे पेमेंट तर मिळणारच आहे, स्टायपेंड मिळणारच आहे, सोबत तुम्हाला इथे कामाचा अनुभव मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे। पुढे जाऊन कुठलीही चांगली पतसंस्था झाली किंवा बँकांच्या वेगवेगळ्या भरती येत असतात त्यामध्ये ते अनुभव मागतात, 1 वर्षाचा अनुभव, 6 महिन्याचा अनुभव। मग तिथे जर तुम्ही हा अनुभव दाखवताय तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे। त्यामुळे मी व्हिडिओ बनवतोय, ज्या चांगल्या भरत्या आहेत त्यावरच मी व्हिडिओ बनवत असतो। जसं की तुम्ही बघू शकताय आपल्या चॅनलवर तुम्ही आलात तर भरपूर सारे करिअर कोर्सेस झाले किंवा मग इथे बघा जॉब अपडेट झाले, गव्हर्नमेंट जसं की RBI मध्ये भरती होती, इंटर्नशिप होती त्याची माहिती दिली, सेबीचे फ्री कोर्सेस आहे, फायनान्स रिलेटेड माहिती देतोय। त्यामुळे करिअर गायडन्स, जॉब अपडेट तुम्हाला लगातार मी देतोय, त्यामुळे नक्की तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करायचं आहे आणि मित्रांसोबत शेअर करायचं आहे। ओके, आता नेमका तुम्ही इथे बघू शकताय पुढचा क्रायटेरिया काय आहे, ट्रेनिंग सीट्स कुठले आहेत तर बघू शकताय महाराष्ट्रामध्ये किती आहे, जसं की बघा आंध्र प्रदेशमध्ये किती आहे 59 वॅकन्सी आहे। त्यानंतर इथे बघा दिल्लीमध्ये किती आहे 172 आहे, गुजरातमध्ये 573 आहे, कर्नाटकमध्ये 537 आहे। पण आपलं जे महाराष्ट्र आहे त्यामध्ये टोटल 388 जागा आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय कास्टनुसार दिले, म्हणजे SC ST OBC EWS आणि UR तुम्ही कुठल्या कॅटेगरीतनं अप्लाय करताय किंवा PWBD कॅन्डिडेट तुम्ही आहात तर कुठे अप्लाय करू शकताय, कुठे जागा आहेत ते तुम्ही बघू शकताय। जसं की बघा
इथे SC साठी किती आहे, ST साठी किती आहे, ओपन साठी किती आहे, हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा तुम्हाला दिसून जातील. टोटल 4000 इथे जागा असणार आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज, जिल्हा वाईज आपण बघू. जसं की आपण आपलं महाराष्ट्राचं बघितलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल महाराष्ट्रामध्ये अमरावती 10 जागा, औरंगाबाद 10 जागा, जळगाव 10 जागा, कोल्हापूर 10 जागा, मुंबई 122 जागा, मुंबई सबअर्बन 130 जागा, नागपूर 10 जागा, नाशिक 10 जागा, पालघर 6 जागा, पुणे 40 जागा, रायगड 10 जागा, सोलापूर 10 जागा आणि ठाण्यामध्ये 37 जागा. म्हणजे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा आहे. मग तुम्ही जिथे पण कम्फर्टेबल असाल, जिथे राहताय, जे तुम्हाला जवळ आहे, तिथे तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एज साठी रिलॅक्सेशन आहे ते दिसून जाईल. जसं की बघा SC ST साठी 5 वर्षाची सूट दिली आहे. ओके, OBC साठी 3 वर्षाची सूट दिली आहे. आणि बाकीमधून तुम्ही येत असाल तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा दिले हाऊ टू अप्लाय. तर हे भारत सरकारचं NAPS पोर्टल आहे, अप्रेंटिसशिप पोर्टल आहे. यावर मी क्लिक केलं तर बघा ही सगळी माहिती माझ्या समोर येईल. यावर तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. इथे बघा सगळ्यात आधी तुम्हाला लॉग इन रजिस्टर करून इथे अप्लाय करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. अप्रेंटिसशिप याची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देऊन टाकेल, जेणेकरून तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकताय. ओके, या वेबसाईटची पण लिंक देऊन टाकेल, कशा प्रकारे रजिस्टर करायचं, लॉग इन करायचं त्याची पण लिंक देऊन टाकेल. ओके, त्यानंतर जे पण आपल्याला डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे त्याची साईज किती असली पाहिजे. अनेक जणांच्या कमेंट्स येतात की आम्ही फॉर्म भरतोय पण आमचा फॉर्म सबमिट होत नाही आहे. तर तुम्ही जी पण फाईल म्हणजे आधार कार्ड तुम्ही अपलोड करताय त्याची साईज 1 MB पेक्षा कमी पाहिजे, पॅन कार्डची साईज त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही फोटो टाकताय तर त्याची साईज कमी पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला यानुसार अपलोड करायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सिलेक्शन कसं होणार आहे. तर सगळ्यात आधी आपली ऑनलाईन एक्झाम होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की लोकल लँग्वेज आली पाहिजे आणि त्याची टेस्ट होणार आहे. म्हणजे जर तुम्ही गुजरातमध्ये अप्लाय करताय तर तुम्हाला गुजराती लँग्वेज आली पाहिजे. पण 10वी 12वीमध्ये जर तुम्ही शिकलेले असाल तर तुम्हाला ती टेस्ट द्यायची गरज नाही. जर नसेल शिकलेलं तर तुम्हाला त्याची टेस्ट होणार आहे. म्हणजे अनेक जण दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहतात, तिथली लँग्वेज ना येत असते पण मग त्यांना त्याची टेस्ट द्यावी लागेल. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही 10वी 12वीमध्ये जर स्टेट बोर्डमधून शिकलेला आहात तर तुम्हाला टेन्शन नाही आहे. आता ऑनलाईन एक्झाम कशी होणार आहे तर याचा सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला प्रॉडक्ट लिस्टमध्ये टॅग करून देईल. इथे तुम्हाला दिसून जाईल. इथे बुक्स आहे बँक ऑफ बडोदाचे, किंवा जे पण प्रश्न विचारले जातात. कुठले प्रश्न विचारले जातात तर जनरल फायनान्स अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड, कम्प्युटर नॉलेज, जनरल इंग्लिश, हे सगळे बेसिक प्रश्न प्रत्येक जे बँकिंग एक्झाम असतात त्यात विचारले जातात. त्यामुळे जर तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला जर याचे बुक्स, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका हे जर पाहिजे असेल तर इथे प्रॉडक्ट लिस्टमध्ये मी टॅग करून टाकेन की तुम्ही इझिली तुम्ही हे बुक डाउनलोड करू शकताय आणि तिथून तुम्ही तुमचा अभ्यास करू शकताय. कारण की 60 मिनिटाची ही एक्झाम असणार आहे. हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही देऊ शकताय आणि इंग्लिशचा पेपर तुम्हाला इंग्लिशमध्येच द्यायचा आहे, ज्यामध्ये टोटल 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे. आणि या बुकचा आधार घेऊन तुम्ही इझिली इथे अभ्यास करू शकताय. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार तर जे पण आपण डॉक्युमेंट दिलं आहे ते बरोबर आहे की नाही ते चेक केलं जाणार आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होणार आहे. मग यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की 10वी 12वीमध्ये जर तुमच्या मार्कशीटमध्ये आहे, समजा तुम्ही मराठी लँग्वेजमधून शिकलेला आहात तर तुम्हाला ती टेस्ट देण्याची गरज नाही. विल नॉट बी रिक्वायर्ड टू अंडरगो द लँग्वेज टेस्ट. ओके, त्यामुळे एक टेस्ट तर तुमची इथंच वाचली. फक्त तुम्हाला काय द्यायचं आहे, ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम द्यायची आहे, ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. बाकी डॉक्युमेंट तर तुमचे जेन्युनच असतील आणि ही टेस्ट द्यायची गरज नाही. ओके, आता इथे बघा प्रत्येक राज्यानुसार त्यांची लँग्वेज दिली आहे. तर महाराष्ट्राची भाषा मराठी आहे तर मराठी भाषा तुम्हाला इथली लोकल लँग्वेज आली पाहिजे. त्यानंतर मेडिकल फिटनेस होते आणि फायनल तुमचं सिलेक्शन होतं. ओके, त्यानंतर लिस्ट कशी लागते, जॉब प्रोफाईल काय असणार आहे तर ही अप्रेंटिसशिप आहे. त्यामुळे तुमची जी पण पोस्ट असेल ती ट्रेनी नावानी पोस्ट असेल. तुम्ही एम्प्लॉई नसणार आहात, एम्प्लॉईचे बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ॲज अ ट्रेनी म्हणून जॉईन होणार आणि त्यानुसारच तुमचा तो कॉन्ट्रॅक्ट असेल 1 वर्षाचा. जर तुमचं काम चांगलं वाटलं तर तुम्हाला इथे पुन्हा जॉईन केलं जाऊ शकतंय. हे सगळे अधिकार बँकेच्या हातात आहे. मग यामध्ये आपल्याला स्टायपेंड किती मिळणार आहे तर तुम्ही बघू शकताय. मुंबईसारख्या शहरातनं तुम्ही अप्लाय करताय तर 15,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. रुरल सेमी अर्बन मधून तुम्ही अप्लाय करताय तर 12,000 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे मिळणार आहे. तर स्टायपेंड हा बऱ्यापैकी कमीच आहे, पण अप्रेंटिसशिपमध्ये एवढाच असतो. पण तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे शिकायला मिळणार आहे, बँकेची सगळी प्रोसेस समजणार आहे. मग पुढे जाऊन तुम्ही कुठल्याही चांगल्या पतसंस्थे, ज्या सहकारी बँका असतात, एक्सपिरियन्स बेसिसवर भरती निघतात, तिथे इझिली
अप्लाय करून जॉब मिळू शकताय. ओके, कारण की एक्सपिरियन्स मिळण्यासाठी कुठून ना कुठून तरी तुम्हाला सुरुवात करावीच लागणार आहे. या PDF मध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आता अप्लाय करण्यासाठी इथे फी सुद्धा आहे. जसं की बघू शकता तुम्ही जनरल, EWS आणि OBC मधून अप्लाय करताय तर 800 रुपये चार्जेस असणार आहे. SC ST साठी 600 आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर 400. म्हणजे जवळपास सगळ्यांसाठी इथे यांनी फी ठेवलेली आहे. ॲक्च्युली अप्रेंटिसशिप होती त्यामुळे ते फी ठेवायची गरज नव्हती, पण हे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेत आहे त्यामुळे हे फी घेत आहे असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जर तुम्ही ही फी भरायला रेडी असाल, अभ्यास करायला तयार असाल, बँकेतच जॉब करायचा आहे, अनुभव पाहिजे आहे, तर मग तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तसं जागा चांगल्या आहे, लोकल लँग्वेजचा तुम्हाला सपोर्ट आहे, त्यामुळे तुम्ही इझिली करू शकताय. सगळी माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं तर या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथून तुम्ही अप्लाय करू शकताय. सगळ्यात आधी लॉग इन रजिस्टर करायचं आहे, कॅन्डिडेट म्हणून करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. अकाउंट ऑलरेडी क्रिएट असेल तर लॉग इन करून तुम्ही इथे हा फॉर्म भरू शकताय. त्यामुळे सगळी माहिती समजून सांगितली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला ॲज अ अप्रेंटिसशिप लागायचं आहे तर ही ॲडव्हर्टिजमेंट पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून इझिली अप्लाय करू शकताय. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.